हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक असलेले गरुड पुराण वैष्णव पंथांसाठी खूप महत्त्वाचे आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि पक्ष्यांचा राजा गरुड यांच्यातील संवाद सांगितला आहे. गरुड पुराणात जन्म, मृत्यू, स्वर्ग, कर्माची शिक्षा आणि पुढील जन्मांशी संबंधित अनेक रहस्य सांगते. आपण अनेकदा पुनर्जन्माबद्दल ऐकतो. मृत्यूनंतर आत्म्याला पुढील जन्म कोणता मिळेल याबद्दल मनात अनेक प्रश्न असतात. गरुड पुराणात याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. योनी आणि पुढील जन्माची अवस्था. गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुढील जन्माची प्रजाती आणि स्थिती पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याचे रहस्य याच आयुष्यात मिळू शकते. तुम्ही या जीवनात कोणती कर्मे केली आहेत हे लक्षात ठेवावे. गरुड पुराणानुसार पुढील जन्माची संबंधित रहस्याबद्दल जाणून घेऊया. आपला पुढचा जन्म काय असेल? गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या आई-वडिलांना किंवा मुलांना दुःख देतात त्यांना पुढील जन्मात पृथ्वीवर जन्म मिळत नाही. ते जन्मापूर्वीच म्हणजेच गर्भाशयातच मरतात. जे लोक महिलांचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात भयंकर आजार होतो आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य शारीरिक वेदनांमध्ये जाते. ज्या पुरुषांचे दुसऱ्या स्त्री अवैध संबंध असतात ते त्यांच्या पुढच्या जन्मात नपुंसक होतात. जे लोक आपल्या गुरूंचा आदर करत नाहीत ते मृत्यूनंतर नरकात जातात. पाण्याशिवाय मनुष्याला त्याचा पुढचा जन्म बाह्य राक्षस म्हणून मिळतो. गरुड पुराणानुसार जे लोक त्यांच्या आयुष्यात इतरांची फसवणूक करतात ते पुढच्या जन्मी घुबडाच्या रूपात जन्माला येतात. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या निर्दोष व्यक्तीविरुद्ध खोटा आळ घेतला तर तो त्यांच्या पुढच्या जन्मात आंधळा जन्मतो. गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या उपजीविकेसाठी लोकांना मारतात, लुटारू असतात आणि प्राण्यांची शिकार करतात ते पुढच्या जन्मात कसायाकडून मारल्या जाणाऱ्या बकरीच्या रूपात जन्म घेतात. जो व्यक्ती स्त्रीचा खून करतो किंवा गर्भपात करतो त्याला नरक भोगावे लागते. यानंतर त्या व्यक्तीचा पुढचा जन्म चांडाळ म्हणून होतो.